चला आपण स्टार्ट करूया. आज आपण काय बघणार आहोत तर जीएसटी म्हणजे कसं चालतं, साखळी म्हणूया आपण त्याला किंवा चेन म्हणूया, ती कशा प्रकारे चालते आणि पहिल्यांदा परफेक्ट समजून घेऊया. समजा कन्सिडर करा तुम्ही मॅन्युफॅक्चरर आहात, म्हणजे काय करता सांगा, तुम्ही एखादी वस्तू बनवता स्वतः. समजा आपण मोबाईल कन्सिडर करूया, मोबाईलची तुमची काय सांगा फॅक्टरी आहे. ओके, पहिली एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण जो टॅक्स भरणार आहे तो सगळा गव्हर्नमेंटकडे आपण काय करणार आहोत, जमा करणार आहोत. क्लिअर? हा, तर हा काय करतो, हा मोबाईल समजा बनवतो, तो काय करतो, हा समजा नॅशनल डिस्ट्रीब्युटरला म्हणजे तो काय करतो, तर देश पातळीवर जो डिस्ट्रीब्युटर आहे म्हणजे सगळ्यांना सप्लाय करणार आहे त्याला विकतो, त्याला आपण नॅशनल डिस्ट्रीब्युटर म्हणूया. ओके, हा काय केला, याची फॅक्टरी आहे. त्यांनी काय केलं सांगा, मोबाईल बनवले, तो विकतो. विकतो कोणाला, तर तो डायरेक्ट कस्टमरला नाही विकत, म्हणजे आपल्याला ग्राहकांना नाही विकत, तो काय करतो मधल्या माणसाला विकतो. लक्षात आहे? आपण याला बी टू बी म्हणणार आहे. बी टू बी म्हणजे बिझनेस टू बिझनेस वाला. हा काय करणार आहे, समजा आपला प्रत्येक राज्यामध्ये त्यांनी डिस्ट्रीब्युटर नेमलेला आहे, समजा आपण त्याला म्हणूया स्टेट डिस्ट्रीब्युटर म्हणूया. ओके, हा काय करतो, तर प्रत्येक शहरामध्ये जे रिटेलर्स आहेत ना त्यांना विकतो, याला रिटेलर म्हणूया. ओके, आणि शेवटी आपण असणार आहे कस्टमर. ओके, म्हणजे इथे काय होणार बघा, बी टू बी होतं, मोबाईलवर मॅन्युफॅक्चरवाला कुणाला विकतो, नॅशनल डिस्ट्रीब्युटरला विकतो, त्याला पण बी टू बी म्हणणार आहे. नॅशनल डिस्ट्रीब्युटर दुसऱ्याला विकतो, स्टेट डिस्ट्रीब्युटरला म्हणजे राज्य पातळीवर जो डिस्ट्रीब्युटर आहे त्याला विकतो. हा काय करतो, रिटेलरला विकतो, म्हणजे गावागावात किंवा शहरामध्ये जे शॉप्स आहेत त्यांना विकतो. आणि हा काय करतो, कस्टमरला विकतो. तर या ठिकाणी सगळ्यांना आपण इथे काय म्हणणार सांगा, बी टू बी म्हणणार आहे, इथे पण बी टू बी म्हणणार आहे, पण इथे बी टू बी म्हणणार नाही, त्याला आपण काय म्हणणार सांगा, बी टू सी म्हणणार, बिझनेस टू कस्टमर. लक्षात आहे? हे समजलं, हे परफेक्ट समजलं. बी टू बी म्हणजे काय, तर डायरेक्टली जेव्हा आपण विकत नाही ग्राहकाला, आपण काय करतो, तर दुसऱ्या बिझनेसमॅनला विकतो, तो तिसऱ्याला विकतो, तो चौथ्याला विकतो. तशा प्रकारचं जेव्हा असतं तेव्हा बी टू बी म्हणतात. आणि जेव्हा कस्टमरला विकतो, जनरली रिटेलर असतो बघा, आपल्या गाव पातळीवर असतो वगैरे, त्यांना आपण काय म्हणणार सांगा, बी टू सी म्हणणार. क्लिअर एवढं? ह्याच्यामध्ये कोणाला डाऊट आहे का, बी टू बी म्हणजे काय, बी टू सी म्हणजे काय वगैरे? हॅलो हॅलो, आवाज येतो की नाही येत माझा? नाही सर. आवाज येत नाही आहे? येतो. हॅलो, येतोय. कोणाला येत नाही? ओके, बघा, कोणाला येत नसेल तर सांगा, तर तुमच्याकडे प्रॉब्लेम असणार तो. तर जनरली आता आपण काय करणार, तर जीएसटी कसा भरायचा तो हे करणार, परफेक्ट समजून घेणार, जीएसटी कसा भरायचा. ओके, तर हा काय म्हणजे सोपं पडावं म्हणून मी 10% वगैरे नसतो, पण आपण कॅल्क्युलेशन सोपं व्हावं म्हणून करतो. जेव्हा हा 10,000 रुपयाचा माल विकतो तेव्हा गव्हर्नमेंटला त्याला 10% म्हणजे 1,000 रुपये भरावे लागणार. कुणाला भरावे लागणार, हा जो मॅन्युफॅक्चर असतो तो काय करणार, तर 10,000ला विकणार, 10,000ला तो विकतोय, पण तो नॅशनल डिस्ट्रीब्युटर कडनं 10,000 घेणार नाही, तर 11,000 घेणार. काय घेणार, तो 1,000 जादा घेणार. कसले घेणार, जीएसटीचे घेणार. एवढं क्लिअर समजलं? समजलं? हॅलो, ओके. आता काय करूया, हा जो आहे ना तो काय करतो, आपला फायदा ठेवतो, आणि 10,000चा मोबाईल तो 12,000ला विकतो. आपण कमी ठेवूया फायदा, 1,000 समजा फायदा ठेवला. 10,000चा मोबाईल काय करतो, 11,000 कोण नॅशनल डिस्ट्रीब्युटर कोणाला विकतो, स्टेट डिस्ट्रीब्युटरला विकतो. तर तो काय करणार आहे, याच्याकडनं 11,000 घेणारच, पण त्याच्यावर तो टॅक्स पण घेणार. किती घेणार, 10%. 10% म्हणजे त्याच्याकडनं किती घेणार, तर 1,000 रुपये, 1,100 रुपये. म्हणजे ह्याला तो विकताना कसा विकणार सांगा, 11,000 प्लस 1,100 एवढ्याने कोणाला विकणार सांगा, स्टेट डिस्ट्रीब्युटरला विकणार. क्लिअर? एवढं एवढं समजलं सगळ्यांना? याने टॅक्स किती घेतला, 1,000 घेतला, याने किती घेतला, याच्याकडनं 1,100 घेतला. ओके,
आता काय करतो सांगा, स्टेट डिस्ट्रीब्युटर आहे तो आपले दुकानदार असतात बघा, त्यांना विकतो. तो काय करतो तर त्याच्यावर आणि फायदा ठेवतो. तो समजा 100 रुपये 500 रुपये जादा काढतो किंवा 1000च धरूया आपण, 1000 रुपये घेतो. हा 12,000ला याला विकतो. मग हा काय करणार याच्याकडनं 1200 टॅक्स देणार. ओके. आणि शेवटी काय असतो, रिटेलर तो आपल्यासारख्या यांना विकतो. तो काय करतो आपला फायदा ठेवतो. समजा तो समजा 500 रुपये किंवा 1000 काढतो आपण कन्सिडर करूया, तर 13,000ला विकतो. मग हा काय करणार आपल्याकडनं 1300 एक्स्ट्रा घेणार. कशासाठी म्हणून जीएसटी म्हणून घेणार. आता काय टॅक्स कसे भरले जातात ते आपण बघूया. टॅक्स कशा प्रकारे भरला जातो ते आपण बघणार आहोत. त्याने काय घेतलं सांगा, 10,000ला विकला, त्याच्याकडनं जीएसटी घेतला 1000 रुपये. हा गव्हर्नमेंटला 1000 रुपये देणार आहे. मॅन्युफॅक्चर काय करणार आहे 1000 रुपये देणार आहे. क्लिअर एवढं परफेक्ट समजला? हॅलो सर हा समजलं? आवाज येऊ दे ना. आता सकाळ नाहीये, पहाट नाहीये, बऱ्यापैकी sir. जागे असत. ओके. हा काय करतो सांगा, हा आहे तो 11,000ला विकतो. मग तो काय करतो तर 1,100 रुपये टॅक्स घेतो. आता ह्याला काय करावे लागणार, गव्हर्नमेंटला 1,100 रुपये भरावे लागणार नाही. कारण ऑलरेडी काय केलेलं आहे सांगा, याने 1,000 रुपये याला दिलेलं आहे, मॅन्युफॅक्चर कडनं खरेदी करताना ते दिलेलं आहे. मग याला काय भरावे लागेल, गव्हर्नमेंटला फक्त 100 रुपये वरचे भरावे लागतात. कारण 1,000 ऑलरेडी टॅक्स त्याने दिलेला आहे. लक्षात आहे? आता हा काय करणार सांगा, एचडीआय तो कोणाला विकतो सांगा, रिटेलरला विकतो. कोण आहे ती, कोण आहे गणिता? तुझा माईक चालू आहे. जो तुझा पण माईक चालू आहे, म्यूट व्हा ना. हॅलो चला. तर हा काय करतो, स्टेट डिस्ट्रीब्युटर आहे तो काय करतो सांगा, रिटेलरला 1,200 रुपयाला 12,000 रुपयाला विकतो. तो काय करणार सांगा, त्याच्याकडनं 1,200 रुपये घेणार आहे. 1,200 म्हणजे त्यांनी काय करणार तर ऑलरेडी त्यांनी 1,100 रुपये भरलेले आहेत. मग राहिलेले फक्त 100 रुपये तो गव्हर्नमेंटला काय करणार आहे, जमा करणार आहे. लास्टला काय करतो, हा आहे तो मोबाईल कितीला विकतो तर 13,000ला विकतो. रिटेलर आपल्याला विकतो आणि आपल्याकडनं टॅक्स किती घेतो तर 1,300 रुपये काय करतो आपल्याकडनं टॅक्स घेतो. ओके. पण काय करणार सांगा, रिटेलर काय करणार, ऑलरेडी त्यांनी 1,200 रुपये भरलेले आहेत. मग तो काय करणार, गव्हर्नमेंटला 100 रुपये भरणार. आता गव्हर्नमेंटकडे किती येतात ते बघूया. मॅन्युफॅक्चरने 100 रुपये भरले, नॅशनल डिस्ट्रीब्युटरने 100 रुपये भरले, स्टेट डिस्ट्रीब्युटरने 100 रुपये भरले आणि रिटेल आहे त्यांनी 100 रुपये भरले. हे जर सगळे एकत्र केले तर आपल्याला 1,300 असतात. टोटल टॅक्स किती भरला 1,300. पण तो कोणाकडनं घेतलाय का, ह्यांनी दिला का आपल्या खिशामधला नाही. तर शेवटी तो आपल्याकडनं त्यांनी वसूल केलेला आहे. 1,000 टॅक्स भरतो, ते मधले नाही भरत. तर आपण काय करतो, तो टॅक्स भरत असतो. हे समजलं, चेन समजली का? तर परत मला एक्सप्लेन करावं लागेल कसं चालतं ते. परत एकदा मी एक्सप्लेन करतो का. हा मोबाईल मॅन्युफॅक्चर कुठलाही मॅन्युफॅक्चर असू शकतो तो. आपण कन्सिडर काय केलं सांगा, हा मोबाईल मी रेकॉर्डिंग चालू केलं ना, रेकॉर्डिंग चालू. ओके चला. हा काय करतोय सांगा, मॅन्युफॅक्चर करतो मोबाईल. तो काय करतो 10,000 रुपयाला नॅशनल डिस्ट्रीब्युटरला विकतो. त्याच्यावर तो जीएसटी घेतो 1,000 रुपये, तो गव्हर्नमेंटकडे काय करतो जमा करतो. नॅशनल डिस्ट्रीब्युटर काय करतो, आपला 1,000 रुपये फायदा ठेवतो आणि तो स्टेट डिस्ट्रीब्युटरला विकतो, दुसऱ्या बिझनेसमॅनला विकतो. ओके. तो त्याला 11,000ने विकतो. ओके. 11,000 वर टॅक्स किती लावतो तो 10% प्रमाणे 11 म्हणजे 1,100 म्हणजे 1,100 रुपये लावतो. पण ऑलरेडी काय केलेलं आहे त्याने, जीएसटी 1,000 रुपये भरलेला आहे. त्यामुळे त्याला भरावे लागणार किती सांगा, फक्त 100 रुपये गव्हर्नमेंटला भरावे लागणार. त्यांनी भरलेले वसूल झाले त्याचे 1,000 रुपये त्यांनी मॅन्युफॅक्चरला दिलेले जीएसटी, ते त्यांनी वसूल केले आणि फक्त त्याच्यावरचा काय घेतला समजा 100 रुपये त्यांनी टॅक्स भरला. तो काय करतो सांगा, स्टेट डिस्ट्रीब्युटर रिटेलरला विकतो 12,000ला विकतो. तो त्याच्याकडनं 1,200 रुपये काय घेतो, टॅक्स घेतो, जीएसटी घेतो. पण ऑलरेडी काय केलेलं आहे सांगा, 1,100 रुपये भरलेले आहे. त्यामुळे रिटेलर या स्टेट डिस्ट्रीब्युटरला काय करावं लागेल, 100 रुपये फक्त गव्हर्नमेंटकडे जमा करावे लागतात. ओके. आणि शेवटी रिटेलर काय करतो, कस्टमर कडनं 1,300 रुपये घेतो, कारण 13,000ला तो विकतोय. 10% आपण कन्सिडर केला तर 1,300 रुपये काय करतो तो त्याच्याकडनं घेतो. पण ऑलरेडी रिटेलरने काय केलेलं आहे, 1,200 रुपये टॅक्स भरलेला आहे. तो काय करणार आहे, फक्त 100 रुपये गव्हर्नमेंटकडे भरणार.
पण संपूर्ण जो जीएसटी आहे हे मधले लोक कोण भरत नाही आहेत, तर कोण भरतोय? आपणच आपल्या खिशातून आपण त्याला द्यावे लागतात. ते फक्त गव्हर्नमेंटकडे ते काय करतात, वरचा जो म्हणजे हिस्सा आहे तो काय करत असतात, गव्हर्नमेंटला देत असतात. क्लिअर? क्लिअर? हॅलो, हो. समजलं? हा, मी आणि एकदा सांगते बघा. तर जनरली मी काय करतो, समजा हा आपला कंट्री आहे, हा मॅन्युफॅक्चर करतो. तर हा काय करतो सांगा, एखादी वस्तू समजा 12,000 रुपयाला विकतो. 12,000 रुपये तो काय करतो, ए ला विकतो. ए पण बिझनेसमॅन आहे, लक्षात आहे. 12,000ला विकल्यावर आपण सोपं व्हावं म्हणून मी काय करतो, 10% देतो. 12,000 वर 10% प्रमाणे आपल्याला 1,200 रुपये तो ए कडनं एक्स्ट्रा घेणार, जादा घेणार. तोच आपला जीएसटी असणार. हा काय करणार आहे, जीएसटी भरणार किती, 1,200 रुपये. पण तो आपल्या खिशातला भरला का नाही, त्याने ए कडनं घेतलं. ए काय करणार आहे, बी ला ती वस्तू विकणार आणि समजा 13,000ला विकणार. ओके, तर तो काय करणार आहे, बी कडनं ए जादा किती घेणार, 1,300 रुपये घेणार. ओके, म्हणजे त्याने जीएसटी किती घेतला समजा, 1,300. पण ऑलरेडी काय केलेलं आहे, ए ने 1,200 जीएसटी दिलेलं आहे. त्यामुळे गव्हर्नमेंटला हे करताना, तो जमा करताना 1,300 रुपये नाही जमा करणार, फक्त वरचा 100 रुपये गव्हर्नमेंटला देणार. पण ऑलरेडी काय केलेलं आहे, 1,200 रुपये आणि त्यांनी मॅन्युफॅक्चरला दिलेले होते जे खरेदी करताना. लक्षात आहे. आता आपण समजा हा आपला काय झाला, समजा रिटेलर. आपण 14,1300 रुपये दिलेले आहेत. गव्हर्नमेंटकडे काय देणार, तो फक्त 100 रुपये वर देणार. जर आपण कॅल्क्युलेट केलं सगळं, हा त्याने किती भरला, 1,200 गव्हर्नमेंटला भरला आणि 100 भरला आणि 100 भरला, तर किती झाले गव्हर्नमेंटकडे जमा, किती आले सांगा, 100 रुपये, 1,400 रुपये जमा झाले. आणि ते त्याने आपल्याकडनं वसूल केलेले आहे. कस्टमर कडनं काय झालेलं आहे सांगा, ते वसूल झालेलं आहे. म्हणजे ऍक्च्युली काय होते, तर आपण बरं जो लास्ट जो खरेदी करत असतो शेवटी तो काय भरत असतो सांगा, म्हणजे सर्वसामान्य आपण जे काय खरेदी करत असतो ते टॅक्स भरत असतो. गव्हर्नमेंटकडे टॅक्स भरतात, ते मधले नाही भरत, जीएसटी वगैरे ते भरतात, पण ते काय करतात, दुसऱ्याकडनं वसूल करून घेतात. आणि कायम लक्षात घ्यायचं, जीएसटी हे तुम्ही कुठल्या प्राइसला विकता त्याच्यावर आकारली जाते. हा समजा हे 12,000ला यांनी विकला, यांनी 13,000ला नाही, यांनी 20,000ला विकला, तो 20,000 वर जीएसटी लागला. तुमचं प्रॉफिट म्हणजे धरून जी काय तुमची विक्रीची किंमत असते ना, त्याच्यावर तुम्हाला काय लावावा लागतो, जीएसटी लावावा लागतो. क्लिअर समजलं? क्लिअर समजलं? हॅलो, हो सर. समजलं? तर याच्याशी रिलेटेड आपण हो. काय करणार, बहुतेक तुमच्या 4.2 मध्ये काय काय सांगा, काही उदाहरणं आहोत ते आपण सोडवणार आहोत. आणि ते सोडवताना सुद्धा हे आपल्या परफेक्ट लक्षात येऊन जाईल. ओके, चला पहिलं क्वेश्चन बघा. पहिला बघा, 4.2 ओपन करा पुस्तकातलं आणि बघा, तुम्ही पहिला क्वेश्चन वाचा. एकदम सोपं आहे. काय केलं सांगा, चेतना स्टोअर्स, समजा चेतना स्टोअर यांनी काय केलं सांगा, खरेदी करताना जीएसटी भरले किती दिलेले आहे बघा. लाख मध्ये येते, 1,00,000 रुपये, 1,05,000 रुपये जीएसटी भरले. ओके, आणि तुम्हाला मी सांगायचं विचारलं, 2 मिनिट आपण इथे क्लिअर करूया, इथे क्लिअर करूया, नंतर त्याच्याकडे जाऊया. समजा हा जो ए मनुष्य आहे, तो बी ला काय करतो सांगा, वस्तू विकतो. समजा 15,000ची वस्तू त्याने विकली, तर बी कडनं तो काय घेणार आहे, जीएसटी घेणार. लक्षात, 15,000 10% धरला तर 1,500 रुपये झाला. तर बी ज्याला ए ला जो देतोय जीएसटी, त्याला आपण इनपुट टॅक्स म्हणणार. इनपुट टॅक्स मराठीमध्ये काय शब्द लिहिलाय बघा, इनपुट टॅक्सच असणार बहुतेक. इनपुट टॅक्स पुस्तकामध्ये बघा, इनपुट टॅक्स लिहिला काय ते, त्याच्या अगोदरच्या पेजवर बघा, 2 पेज सोडून तुम्ही जर बघितलं, इनपुट टॅक्स क्रेडिट वगैरे लिहिलेलं असेल, त्याच्यावर बघा, बहुतेक इनपुट टॅक्स लिहिलेलं असेल. ओके, बरोबर आहे, बरोबर आहे. त्यांच्याकडे मराठी बुक आहेत, त्यांनी आम्ही ओपन करू बुक, बहुतेक इनपुट टॅक्स लिहिलंय का, पटकन सांगा, नाहीतर मला बुक ओपन करावं लागणार.
इनपुट टॅक्सच लिहिलंय, तेच शब्द वापरले. ओके, इनपुट टॅक्स म्हणजे काय होते सांगा, की बी हा काय करतो, ए ला जो पैसे देतो त्या बीच्या दृष्टीने काय झालं सांगा, इनपुट टॅक्स झाला. पण एच्या दृष्टीने तो काय झाला सांगा, आउटपुट टॅक्स झाला. लक्षात आहे. आता बी काय करतो, आपल्याला विकतो. लक्षात आहे. मग तो जो घेणार ना त्याला आपण काय म्हणणार आहे, आउटपुट टॅक्स म्हणणार आहे. बीच्या दृष्टीने तो काय झाला समजा, आउटपुट टॅक्स झाला. म्हणजे तो घेतो तेव्हा आपण आउटपुट म्हणतो आणि जेव्हा देत असतो तेव्हा इनपुट म्हणत असतो त्याच्या दृष्टीने. त्याच्या बीच्या दृष्टीने आपण विचार केला ना तर हा त्याचा इनपुट टॅक्स आहे. आणि समजा त्यांनी 1600 रुपयाला 16,000ला विकलं तर 1600 रुपये त्यांनी टॅक्स घेतला. लक्षात आहे. हा त्याचा काय झालेला सांगा, इनपुट टॅक्स झालेला, हा त्याचा आउटपुट टॅक्स झाला. 1600 रुपये म्हणजे काय झाला सांगा, आउटपुट टॅक्स झाला. आणि आउटपुट म्हणजे ह्याला आपण इनपुट टॅक्सला आपण काय म्हणत असतो सांगा, इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणत असतो. म्हणजे हे सगळे पैसे भरायची गरज नाही आपल्याला, सगळेच पैसे भरायची गरज नाही. फक्त त्यांचा जो डिफरन्स असतो ना, मगाशी आपण एक्झाम्पल मध्ये बघितलं बघा, 100 रुपये आपण काय करणार, भरणार. आणि त्यालाच आपण काय म्हणतो सांगा, इनपुट आउटपुट टॅक्स आपण काय करतो, एवढा म्हणजे गव्हर्नमेंटकडे आपल्याला एवढं द्यावं लागणार. क्लिअर. किंवा आपण त्याला म्हणतो जीएसटी पे. गव्हर्नमेंटला किती काय करायचंय, टॅक्स भरायचा आहे, तर आपण काय म्हणतो समजा जीएसटी पे. ओके, परत एकदा लक्षात घ्या बघा, मी नवीन पेजवर घेतो. समजा ए आहे, ए बी ला वस्तू विकतो, समजा 10,000ची वस्तू तो विकतो, तर तो बी कडनं काय घेतो समजा 1,000 रुपये टॅक्स घेतो. लक्षात आहे. जेव्हा आपण दुसऱ्याकडनं टॅक्स घेत असतो तेव्हा त्याला आपण आउटपुट टॅक्स म्हणतो, आउटपुट टॅक्स. ओके. आता बीचा जर विचार केला तर बी काय करतो, ए ला टॅक्स देतो, त्यामुळे एचा हा आउटपुट टॅक्स झाला. पण बीचा तो काय झाला समजा, इनपुट टॅक्स झाला. 1,000 रुपये बीच्या दृष्टीने काय झालं का, इनपुट टॅक्स झाला. आता बी सी ला विकतो समजा 12,000ला विकतो, तो 1,200 रुपये काय घेतो समजा, टॅक्स घेतो, तर हा त्याचा आउटपुट टॅक्स झाला. बीचा 1,200 रुपये काय झालं समजा, आउटपुट टॅक्स झाला. हे 1,000 रुपये त्याला भरायची गरज नाही, त्यालाच आपण काय म्हणतो समजा, इनपुट टॅक्स क्रेडिट. हे भरायची गरज नाही, इनपुट टॅक्स क्रेडिट. आणि मराठीमध्ये सुद्धा तोच शब्द वापरला जाते, इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणतो. फक्त त्यांचा डिफरन्स आहे ना, तो आपल्याला गव्हर्नमेंटकडे भरावे लागणार. म्हणजे 1,200 वजा 1,000, गव्हर्नमेंटला आपल्याला काय भरावं लागेल, 200 रुपये. आपण ह्याला जीएसटी पेएबल म्हणजे गव्हर्नमेंटला किती पैसे आपल्याला टॅक्स भरावा लागणार व्यापाऱ्याला, आपण अशा प्रकारे काढू शकतो. ही उदाहरणामध्ये सगळं दिलेलं आहे, आपण बघूया. इथे बघा, त्यांनी जीएसटी दिली एवढी. चेतना स्टोअरने खरेदीवर काय केली समजा, खरेदी केली आणि त्याच्यावर एक एवढी जीएसटी दिली, ज्याच्याकडनं खरेदी केलं त्याला दिली. तो काय करतो, विक्री करतो आणि विक्रीवर त्याला एवढी जीएसटी मिळाली, तर गव्हर्नमेंटला त्याला किती जीएसटी द्यावी लागणार, काय करावं लागेल. हॅलो, किती द्यावी लागेल, जोक नाही होणार. आणि कोण कोण आहे बघा, कोण सांगतं. हॅलो, काय करावं बघा, एवढी जीएसटी मगाच्या प्रॉब्लेम 22,000. हा, फक्त दोघांचं काय करायचं, सबट्रॅक्शन करायचं. एवढी जीएसटी त्यांनी घेतली आणि ऑलरेडी एवढी जीएसटी त्यांनी दिलेली, दोघांचं सबट्रॅक्शन करायचं, 22,000. इथे आपण मगाशी काय करायचं बघा, हे 1,200 जीएसटी त्यांनी घेतली, 100 जीएसटी त्यांनी दिलेली. मग आपण काय करायचो, 1,200 मायनस 1,000 म्हणजे फक्त 200 रुपये त्याला भरावे लागायचे. तसं सेम प्रॉब्लेम इथे आहे बघा. फाइंड द जीएसटी पेएबल, किती त्याला काय करावं लागेल, जीएसटी भरावे लागेल, हे फक्त विचारलेलं आहे. क्लिअर. निनाद कोण ओके. तर दुसरं बघा, दुसरं वाचा बघा, हे सुद्धा सेम आहे बघा. इथे एक शब्द वापरलाय बघा, इनपुट टॅक्स क्रेडिट. इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे काय, तर आपण किती जीएसटी भरलेली त्याला आपण इनपुट टॅक्स म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणतात. ते आपले काय येणार सांगा, 1,250. एवढे भरायची आपल्याला गरज नाही,
आपण किती केलं जीएसटी जमा हे गोवा किती केली कस्टमर कडनं किती घेतली जीएसटी 14,750 घेतली. आपल्याला किती भरावे लागणार? हे आपला आन्सर मिळाला. इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे आपण किती भरलेला जीएसटी. आता आपल्याला काय करायचंय तर त्याला जीएसटी किती भरावा लागणार गव्हर्नमेंटकडे, किती भरावे लागणार? अरे मुळी हाय वगैरे करायची गरज नाहीये. अरे चला किती लागणार जीएसटी भरावा लागणार? जीएसटी पेएबल किती असणार? किती असणार जीएसटी पेएबल? आपण काय करायचं सांगा, आपण किती घेतली जीएसटी आणि आपण किती दिलेली सबट्रॅक्शन करा झालं. एवढी आपण काय केली, दुसऱ्याकडनं जीएसटी घेतली आणि आपण काय केलेलं सांगा, किती भरलेली जीएसटी एवढा भरलेला, त्याचं सबट्रॅक्शन करा. काय येते 2,250 येतात मोठे. त्याचा आन्सर झाला. म्हणजे गव्हर्नमेंटला आपल्याला 2,200 सेम मगाशी मी सांगितलं ना तसं 1,200 आपण घेतोय जीएसटी आणि 1,000 रुपये दिलेली जीएसटी. 1,200 वजा काय करायचं 1,000 करायचं 200 मिळतं ना. सेम प्रॉब्लेम या दोन्ही मध्ये आहे. बघा आपण किती भरले पैसे म्हणजे जीएसटी किती दिलेली आणि किती वसूल केली जीएसटी, त्याचा जो डिफरन्स असतो त्याला पेएबल म्हणतात. आणि आयटीसी म्हणजे काय, म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे काय, आपण किती जीएसटी भरलेला तेवढी आपल्याला गव्हर्नमेंटकडे भरायची गरज नाही. त्याचा वरचा जो हिस्सा आहे तो काय करायचा आपल्याला गव्हर्नमेंटकडे भरायचा. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इथे पण काय सांगितले बघा, अमीर एंटरप्राइजेस ओके परचेज चॉकलेट सॉस वॉटर अँड पेड जीएसटी. यानी किती जीएसटी भरला अमीरने? जीएसटी म्हणजे त्याला आपण इनपुट जीएसटी म्हणणार. इनपुट जीएसटी किती भरला? 3,800 भरला जीएसटी. हा किंमत नाही दिली त्यांनी, जीएसटी किती भरलाय तो दिलेला आहे. नंतर ही सोल्ड दोज बॉटल टू अकबर ब्रदर्स. आपण काय करणार आहे, त्याने कितीला कोणाला विकला सांगा? अकबरी ब्रदर्स अँड कलेक्टेड म्हणजे त्याने किती जमा केला? हा त्याचा इनपुट झाला, हा त्याचा आउटपुट टॅक्स झाला. कोणाचा? अमीरचा. आम्ही पहिल्यांदा आपण कोणाचा विचार केला सांगा? अमीरचा विचार करतो. अमीरच्या मध्ये काय केलं त्यांनी? इनपुट टॅक्स भरलेला 3,800 आणि त्यांनी दुसऱ्याकडनं घेतला किती? 4,100. लक्षात आहे ना. म्हणजे याने काय केलं, ऑलरेडी काय केलेलं आहे, एवढा पे केलेला आहे अमीरने, त्याला गव्हर्नमेंटला किती भरावे लागणार? आपण काय करणार? 4,100 वजा 3,800. अमीरला किती भरावं लागणार सांगा? 300 रुपये भरावे लागणार. पण ते आपल्याला सी जीएसटी आणि एस जीएसटी विचारलं. आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितलेलं की दोन्ही काय असतात सांगा? हा बाब असतात. सी जीएसटी आपला 150 असणार आणि एस जीएसटी 150 असणार. यस आणि सी जीएसटी 150 असणार. म्हणजे अमीरला किती भरावं लागणार? 300 रुपये भरावे लागणार. आता दुसऱ्याचा विचार करूया. अकबरी ब्रदर्स. त्याने किती भरला इनपुट टॅक्स? 4,100. ठीक आहे बघा, 4,100 भरला आणि त्यांनी दुसऱ्याकडनं किती वेळा आणि पेड ह्याने किती वसूल केला दुसऱ्याकडनं? 4,500 वसूल केला. यांनी भरलेला 4,100, इनपुट टॅक्स घेतला 4,500. आपण याच्या दोघांचं सबट्रॅक्शन केलं तर त्यांनी किती भरावं लागणार गव्हर्नमेंटकडे? त्याला 400 रुपये भरावे लागणार. त्याच्यापैकी जीएसटी सी जीएसटी 200 असणार आणि एस जीएसटी 200. पण दोन्ही काय असतात? हाफ असतात. ओके. नंतर मयांक फूड कॉन्फरचे पेट फाईन द अमाऊंट झालं. एवढंच आपल्याला करायचं आहे. मयांकचं काढूया. मयांकाचं काय करावं लागेल सांगा? मयांक त्याने किती भरला सांगा? इनपुट टॅक्स 4,500. पण त्याने कोणाला विकला नाहीये. आपल्याला एक टोटल 4,500 त्यांनी काय केलेलं आहे? भरलेलं आहे. आणि कोणाला विकलाय का? नाही विकलाय. आपण काढलेलं आहे. तुमच्या पुस्तकामध्ये आन्सर बहुतेक चुकीचे दिलेले आहे. लक्षात आहे. तुम्ही परत एकदा चेक करा. अमीरचं काय येणार सांगा? किती भरावं लागणार? 300 रुपये टोटल. त्याच्यापैकी 150 जीएसटी सी जीएसटी आणि 150 ट्रँटिक्सला आपण नको घेऊया ना. कोणतरी नावाने आलं तरच मी घेणार आहे. दुसऱ्या नावाने आली तर एंट्री नसणार आहे. ओके. हा कोणतरी ट्रँट्रिक्स कोणतरी येतोय, नको घेऊया आपण त्याला.
ओके, तर इथे काय करणार सांगा, 300 रुपीज काय करणार आपण, 300 रुपीज त्याला भरावे लागणार. त्याच्यावरती CGST 150 असणार आणि SGST असणार ते 150 असणार. ओके, त्याच्यामध्ये अकबरबाई मध्ये काय असणार, टोटल त्याला 400 रुपये भरावे लागणार. त्याच्यापैकी 200 CGST आणि 200 रुपये काय असणार समजा SGST. एकदम एकदम सिंपल आहे बघा. लक्षात आहे, इनपुट आणि आउटपुट तुम्हाला जर समजलं ना, इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स, तर आपण काय करणार, आउटपुट मायनस इनपुट टॅक्स, तो गव्हर्नमेंटकडे किती भरावा लागणार तो आपण काढू शकतो. कोणाला काय प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये? हॅलो, 11 वाजले, आता झोपेत असता कामा नये, सकाळचं ठीक आहे. नाही सर. चला नेक्स्ट. दुसरी गोष्ट, तुम्हाला संघराज्य किंवा हे माहित आहे का तुला, युनियन टेरिटरीज वगैरे माहित आहेत का? संघराज्य ऐकलंय ना, संघराज्य वगैरे अगोदर बघा गोवा, दमन, दीव वगैरे असं होते केंद्रशासित, दिल्ली वगैरे, आता ते स्टेट झाले. पण त्या ठिकाणी काय केलं आता सांगा, CGST वापरलं जात नाही, हे SGST वापरलं जात नाही, तर तिथे काय वापरलं सांगा, UTGST. म्हणजे आपण काय बघितलेलं बघा, एक असतं ते CGST असतं, दुसरं आपण काय बघितलेलं SGST असतं. हे राज्यासाठी वापरलं जातं. पण युनियन टेरिटरी किंवा संघ राज्य वगैरे असतात ना, त्याच्यासाठी दुसरा टर्म हे वापरला जातो शब्द, UTGST. पण बाकी सगळं सेम आहे. म्हणजे समजा टोटल GST 80% असेल, हे 9% असणार, हे 9%. फक्त शब्द आपण SGST बद्दल UTGST वापरतो आणि काही फरक नाही त्याच्यामध्ये. ओके, आपण सोडवा बघूया पटकन. तरी गेल्यामध्ये किती आला तुला, वरची करणार आहे याच्यावर 5%. तुम्हाला जर काय करावं लागेल, 100 रुपयावर 5%, तर आपण काय करतो, 24500 इंटू 5 भागिले 100. त्याची जी व्हॅल्यू येते ती काय झालं समजा, टॅक्स त्याला भरावा लागणार. म्हणजे किती आला, किती आला बघा, बरोबर आहे, बरोबर आहे का, 1225. बरोबर आहे, हॅलो. ओके, तर काय पडले सांगा, ही वस्तू त्याला कितीला पडणार, हे त्याच्यामध्ये 24,500 मला ऍड करावं लागेल विथ टॅक्स. त्याला एवढ्याला वस्तू ती मिळाली. कोणाला सांगा, ही मई गॅस एजन्सी. तो काय करतो सांगा, त्या वस्तू 26,500 ला विकतो, 26,500 ला विकतो. ओके, तर पहिले एक गोष्ट लक्षात घ्या, हा काय झाला सांगा, टोटल GST झाला. त्याचा हा बाब करा, त्याचा हा बाब करा, म्हणजे काय होणार सांगा, CGST मिळणार. म्हणजे CGST त्याने किती भरला होता, 6 दुनी 12, 12.5. हा काय भरला त्याने, CGST भरलेला महिक गॅस एजन्सीने. आणि तेवढंच काय बनणार सांगा, UTGST. UTGST म्हणजे वेगळं काय नाहीये, SGST बद्दल आपण काय म्हणणार आहे, UTGST म्हणणार. टॅक्स कोणी टोटल भरला तो 1225 भरला. परत एकदा बघा, हे कारण विदाउट रेकॉर्डिंग केलेलं मी, हे मी परत रिपीट करतो. त्याने मगाशी किती भरलाय सांगा, टॅक्स किती भरलेला, 1225 भरलेला खरेदी करताना. विक्री करताना त्याला 26,500 त्याने विकला. म्हणजे टॅक्स किती भरला, तर आपण काढले बघा, याचं जर मल्टिप्लिकेशन केलं, 1325 काय होतं, 1350. त्याने काय केलं सांगा, आउटपुट टॅक्स झाला. इनपुट टॅक्स 1225 होता आणि आउटपुट 1325 आहे. म्हणजे काय झालं सांगा, 1325 वजा 1225, म्हणजे त्याने टॅक्स किती भरला सांगा, भरावा लागेल त्याला 100 रुपीज भरावा लागेल. पण आपल्याला काय विचारलंय सांगा, UTGST आणि CGST विचारलं. मग हा बाब करा, 50 रुपीज काय होणार सांगा, CGST होणार, आणि 50 रुपीज काय होणार सांगा, UTGST. इथे शब्द वापरा UTGST, कारण तो चंदीगड आहे. चंदीगड हे काय सांगा, एक केंद्रशासित प्रदेश. लक्षात आहे. आणि स्टेट असतं तर आपण STGST वापरला असता, नाहीतर आपण काय वापरणार सांगा, UTGST. ओके,
तर अशा प्रकारे तुम्ही काढू शकता 50 रुपीज सी जीएसटी आणि 50 रुपीज काय होणार सांगा युटी जीएसटी. नंतर नेक्स्ट प्रॉब्लेम बघाय का. Messrs. Beauty product paid 18% GST on cosmetic worth ₹600 and sold to customer 10,000. त्यांनी काय केलं सांगा 600 रुपयाची काय केली सांगा खरेदी केली. त्याच्यावर 18% काय केला जीएसटी भरला आणि त्या वस्तू तिने काय केल्या 100 रुपयाला विकला 10,000 रुपयाला विकल्या. तर आपल्याला काय विचारलंय व्हॉट इज द अमाऊंट ऑफ सी जीएसटी आणि जीएसटी शोन इन द टॅक्स इनवॉइस. याच्यामध्ये क्वेश्चन लक्षात घ्या आधी. ही काय घेणार सांगा मेसर्स ब्युटी प्रॉडक्ट्स ही कंपनी काय करणार कोणाला तरी इनवॉइस देणार आहे टॅक्स इनवॉइस. टॅक्स इनवॉइस कसा बनवायचा तो पुढच्या प्रॉब्लेम मध्ये आपण बघतोय. तर आपल्याला टॅक्स इनवॉइस इथे बनवा म्हणून सांगितलेला नाहीये. आपल्याला फक्त काय सांगितलंय तर ही जी कंपनी आपल्याला टॅक्स इनवॉइस देणार आहे त्याच्यामध्ये एस जीएसटी किती असणार आणि एस सी जीएसटी किती असणार. आपल्याला जो काढायचा आहे टॅक्स तो कशावर काढायचा आहे 10,000 वर काढायचा आहे. आपल्याला दिलाय रेट दिलाय किती दिलाय सांगा 18% दिलाय. आपण काय करणार 18% म्हणजे किती येतं ते काढूया. आपलं काय येणार सांगा 1800 येणार 18%. ओके तर त्याच्यापैकी सी जीएसटी किती असणार सांगा पटकन आणि एस जीएसटी किती असणार. हॅलो किती असणार सी जीएसटी किती असणार आणि एस जीएसटी मी तुम्हाला काढून दिलंय किती 1800 रुपये काय टोटल जीएसटी आहे. हॅलो सी जीएसटी किती येणार 900 येणार आणि एस जीएसटी 900 येणार. हा बाबू अरे माझा आवाज नाही येत आहे का येतोय ध्रुवेश. हॅलो अरे आवाज येतोय की नाही येत आहे आदित्य आवाज येतोय ना मग बोला की रे बाबा. लोक कसे राहिला होता एक नाही तुम्हाला साधं गणित. मग बोला की रे बोला ना मग 1800 रुपये जीएसटी असेल तर सी जीएसटी किती असणार तर हा बाब असणार ना. बोला ना तुम्ही मग काय समजलं नाही की ते मला समजेल ना तुम्हाला समजतं की नाही ते. ओके तर सी जीएसटी आपला 900 असणार आणि एस जीएसटी 900 असणार. ओके हेच आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. नंतर नेक्स्ट मध्ये आपण काय बनवणार तर एक टॅक्स इनवॉइसिस कसा बनवायचा तो बघणार आहोत. ओके तर आपण वर लिहिणार आहोत टॅक्स इनवॉइस. इथे आपण लिहिणार टॅक्स इनवॉइस लिहिणार. एवढं क्लिअर समजलं. आता पहिल्यांदा प्रश्न वाचून घ्या बघा काय दिलंय ते आपल्याला वाचून घ्या. इथे जर तुम्हाला बघताना प्रॉब्लेम येत असेल तर पुस्तकातलं ओपन करा बघा. प्रश्न आधी वाचून घ्या बघा. आपल्याला काय बनवायचं आहे आपल्याला टॅक्स इनवॉइस बनवायचा आहे. तर आपण काय काय करणार तिथे बघा. इथे आपण सप्लायरचं नाव लिहिणार सप्लायर. ओके म्हणजे कोण आपल्याला विकतोय तो बनवणार टॅक्स इनवॉइस. कुठच्या इथे तुम्ही कुठलंही नाव लिहा तुमचं नाव लिहा एबीसी तुमचा जो काय ऍड्रेस आहे तो द्यायचा. ओके नंतर तुम्ही काय करणार तर ऍड्रेस स्टेट वगैरे सगळं काय असेल ते लिहा. नंतर इथे तुम्ही जीएसटी आय एन म्हणजे जीएसटी तुमचा नंबर दिलेला आहे तो इथे तुम्ही काय करणार आहे नंबर लिहिणार. इथे तुम्ही नंबर लिहिणार. ओके नंतर प्रत्येकाला काय असतं समजा इनवॉइस नंबर असतो बिल नंबर असतो. इनवॉइस नंबर म्हणजे बिल नंबर झाला. इनवॉइस नंबर तुम्ही इथे देणार आहे. ओके आणि त्याच्यानंतर काय करणार आहे तर डेट देणार. डेट म्हणजे केव्हा आपण ते विकतोय त्याची डेट तुम्ही इथे देणार. लक्षात आहे म्हणजे आपल्याला काय करायचंय सांगा एखादा दुकानदार कस्टमरला काय देतोय बिल देतो तर त्याचं फॉर्मॅट कसं असणार आहे तर आपण ते बनवतोय. लक्षात आहे एवढं वर आपण लिहिलेलं असणार टॅक्स इनवॉइस. नंतर त्या दुकानदाराचं नाव असणार आहे म्हणजे त्याचं फर्मचं किंवा दुकानाचं नाव असणार आहे त्याचा ऍड्रेस वगैरे सगळं असणार आहे. त्याचा जीएसटी आय एन नंबर असणार आहे. नंतर काय करणार आहे इनवॉइस नंबर म्हणजे बिल नंबर आणि कुठल्या दिवशी ती विक्री होते. एवढी माहिती दिल्यानंतर आपण काय करत असतो तर सिरियल नंबर म्हणजे आपल्याला 2च दिलंय त्यामुळे आपण लिहिणार 1 2. नंतर प्रत्येकाचा काय असतो आपण बघितलेलं एस नंबर असतो तो तुम्हाला जो दिलेला आहे तो तुम्ही लिहिणार आहे. इथे लिहिणार 8507. पुढच्या मध्ये आपण काय करणार आहोत तर रेट लिहिणार किंवा नेम ऑफ प्रॉडक्ट लिहिणार. पहिल्यांदा आपण काय लिहूया नेम ऑफ प्रॉडक्ट म्हणजे वस्तू
कुठली वस्तू खरेदी करतो. नेम ऑफ प्रॉडक्ट. टोटल. ओके. आणि त्याच्यानंतर आपण लिहिणार पहिल्यांदा CGST लिहा किंवा SGST कुठलाही लिहि. GST आणि इथे काय लिहिणार आपण SGST. ओके. आणि त्याच्यानंतर आपलं काय येणार सांगा टोटल येणार. हे कॉलम तुम्हाला बनवायला लागेल. आता आपण पहिला प्रॉडक्ट लिहूया मोबाईल बॅटरी. आपला ऍटम काय सांगा मोबाईल बॅटरी. मोबाईल बॅटरी रेट काय दिलाय बघा. रेट ऑफ GST दिलाय. रेट ऑफ मोबाईल बॅटरी आपल्याला दिलाय 200 दिलाय. किती क्वांटिटी खरेदी करतो 1 करतो. त्यामुळे त्याची किंमत काय होणार सांगा 200 होणार. आता CGST आपल्याला किती टोटल GST दिलाय तो 12% दिलाय. तर आपला रेट ऑफ SGST काय असणार आहे. CGST आणि SGST 12% आहे म्हणजे आपला काय असणार समजा 6% असणार. हा पण 6% हा पण 6%. जर आपण 200 वर 6% कन्सिडर केला तर आपल्या येतात किती येतात समजा 12 रुपीज येणार. हे पण 12 रुपीज येणार. आपलं काय होणार बिल किती होणार समजा 224 रुपये होणार. आपण काय केला 6% 200 वर म्हणजे 12 रुपये झाले. 6% 200 वर SGST आणि CGST म्हणजे आपल्याला 24 रुपये टॅक्स भरावा लागला. ओके. नंतर दुसरं आपल्याला काय दिलं हेडफोन. त्याचा जो HSN नंबर आहे तो घाला 8518. आपण काय लिहितो हेडफोन. त्याचा रेट पण दिलेला आपल्याला 750. 750 रेट दिलेला आहे. आपण किती खरेदी करतो 1 करतो. त्याची किंमत किती आली समजा 750 झाली. 750 इंटू 1 म्हणजे 750 आली. आता आपल्याला त्याच्यावर टॅक्स किती भरावा लागणार तर GST 18% दिलाय पण CGST 9% होणार आणि SGST पण 9% होणार. कॅल्क्युलेट करा बघा किती होत आहे. 750 इंटू 9% किती होणार पटकन सांगा. 750 9% हा इंटू 9% म्हणजे काय होणार 9 इंटू 100 डिवायडेड बाय 100. 0 गेलं. एवढं आपल्याला टॅक्स भरावा लागणार किती 67.5. इथे पण 67.5 येणार. आणि याचं जर डबल केलं आपण म्हणजे 2 टाइम्स ऍड केले 135 रुपये आपल्याला टोटल टॅक्स होणार. त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल तर 135 त्याच्यामध्ये ऍड करावं लागेल. कशामध्ये 750 मध्ये ऍड करावं लागेल. आपण जर ऍड केले तर आपल्याला 885 भेटतं. 135 बरोबर ना. 5 3 बरोबर आहे. हे टोटल आपलं काय होणार तर इथे टोटल करायचं त्याचं टोटल झालं किंवा आपण CGST किती भरला याचं टोटल करा. हा CGST आणि तेवढाच आपण काय बनणार सांगा SGST बनणार. CGST आणि SGST दोन्ही काय असतात सेम असतात. हा पण काय भरला सांगा टॅक्स भरला आणि टोटल आपल्याला एवढं द्यावं लागलं. ऍक्च्युअली टोटल किती होतं तर एवढंच होतं 950 रुपये होतं. आपण एवढा एक्स्ट्रा त्यांना काय देतो टॅक्स देतो. अशा प्रकारे तुम्हाला टॅक्स इन्व्हॉइसिस बनवावं लागणार. परीक्षेमध्ये केव्हा तरी विचारतात अशा प्रकारे बनवा म्हणून. लक्षात आहे काही कठीण काही नाही याच्यामध्ये. ओके. आता हे कसं होतं सांगा B2C होतं. B2C होतं तेव्हा आपण काय करत नाही कोणाला विकलं त्याचं नाव लिहित नाही. लक्षात आहे. पण पुढचा जो आपला प्रॉब्लेम आहे तो कसा आहे सांगा आपल्याला सांगितलंय त्यांनी B2B टॅक्स इन्व्हॉइस बनवा. आपल्याला सांगितलंय B2B मग सेम आपण लिहिणार टॅक्स इन्व्हॉइस. आयडिया म्हणजे आयडियाच ना पाहिजे आणि त्याचा पण पाहिजे ज्याला विकतो ना त्याचा पण पाहिजे.
म्हणजे त्याचं काय लिहिणार सांगा, इथे आपण याचं सप्लायरचं नाव लिहिणार, स्टेट वगैरे सगळं लिहिणार आणि दुसऱ्याचं पण लिहिणार. ओके. आणि त्याच्यानंतर तुम्ही बाकी इनवॉइस नंबर वगैरे सगळं सेम लिहा, इनवॉइस नंबर आणि डेट. फक्त B2B मध्ये आणि B2C मध्ये लक्षात घ्या, B2C मध्ये आपल्याला कस्टमरचा जीएसटी आयडी नसतो, कारण आपण जीएसटी आयडी काढत नाही. जीएसटी आयडी कोणाला काढावा लागतो? जो विक्री करतो. आपण विक्री करत नाही, आपण डायरेक्ट एंड युजर आहे. आपण त्याला काय नसतो जीएसटी आयडी. त्यामुळे जेव्हा B2B कन्सिडर करतो तेव्हाच आपल्याला काय लागतो, दोघांचे पण जीएसटी आयडी द्यावे लागतात. लक्षात आहे, जो विकतो आणि जो खरेदी करतो एवढाच फरक आहे. बाकी सगळं तुम्ही सेम लिहायचं आहे. इथे बाकी सिरियल नंबर सगळं सेम लिहिणार आहे. जे आपल्याला काय लिहावं लागेल सांगा, इथे नेम ऑफ प्रॉडक्ट सेम रेट, क्वांटिटी, टॅक्सेबल अमाऊंट, इथे CGST, GST आणि टोटल हे तुम्ही बनवणार आहे. लक्षात आहे, इथे 1 नंबर घाला, 1 नंबर राहा आणि कोणीतरी एकाने ग्रुपवर पाठवा. हे नंबर वगैरे दिले आहे ते डायरेक्टली इथे टाईप करा. बघा, नेम ऑफ प्रॉडक्ट पेन्सिल बॉक्स घाला, रेट काय दिलेला आहे, 20 रुपये दिलेला आहे, क्वांटिटी किती दिलेली आहे बघा, 100. याची किती होते ते काढा, 2000 होतात. नंतर दुसरं दिलंय आपल्याला, रेट दिलाय 100 दिलाय, जिगसॉ पझल दिलेला आहे आणि किती खरेदी करतो, 50 खरेदी करतो, त्याची किंमत होणार 5,000 रुपये. ओके. आणि आपल्याला इथे 6%, इथे पण 6% करायचं आहे, इथे 6%, इथे 6%. त्याच्यावरून आपल्याला CGST मिळणार, SGST मिळणार. दोघांचे सेम आहेत, 12% आहे. आपण काय करणार, हे 6%, हे 6%. त्याच्यावरून टोटल काढा आणि टोटल तुम्ही ऍड करा. ओके. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता सांगा, टॅक्स इनवॉइस बनवू शकता. परत एकदा लक्षात घ्या, B2B करताना दोघांची पण नावं लागतात, दोघांचे पण जीएसटी आयडी लागतात. पण आपण जे मगाशी बघितलं ते काय होतं सांगा, B2C होतं, तेव्हा कोणाला विकतो त्याची नाही लिहायची गरज नाही, त्याचं जीएसटी आयडी पण गरज नाही. जो विकतो त्याचं जीएसटी आयडी. दोघांमध्ये काय लागतं सांगा, इनवॉइस आणि डेट लागतं. ओके. एवढाच फरक आहे. बाकी तुम्हाला फक्त कॅल्क्युलेशन करायचं आहे. इथे जो रेट दिलेला असतो तो टोटल जीएसटी दिलेला असतो, त्यामुळे आपल्याला तो हाफ ऑफ करायचा आहे. एक असणार तो CGST असणार, एक असणार तो SGST. बाकी काय फरक नाही. जमेल ध्रुव, जमेल का बनवायला आहे? ध्रुव, तू ग्रुपवर पाठवणार आहे संध्याकाळपर्यंत. लक्षात आहे, हा 6वा प्रॉब्लेम आहे, काय 7वा आहे बघा, पाठवणार. आणि बहुतेक नाही आहे, हे आपलं संपूर्ण होतं ते 4.2 होतं आणि 4.2 पण एकदम सिंपल आहे. फक्त परत एकदा मी रिपीट करतो, आपण जेव्हा विकतो दुसऱ्या व्यापाऱ्याला तेव्हा त्याच्याकडनं जो घेतो त्याला आपण आउटपुट टॅक्स म्हणतो. आता मी समजा A आहे, मी B ला विकला, त्याच्याकडनं जो टॅक्स घेणार त्याला मी आउटपुट टॅक्स म्हणणार. पण B ने याला टॅक्स दिला, A ला टॅक्स दिला, त्यामुळे B जो देतो ना त्याला आपण इनपुट टॅक्स म्हणतो. A चा आउटपुट टॅक्स समजा 1000 असेल, त्याचा इनपुट टॅक्स 1000 असणार, कारण यांनी टॅक्स दिला, याने घेतला, याच्या दृष्टीने तो आउटपुट झाला, याच्या दृष्टीने इनपुट झाला. आता हा जो दुसऱ्याला विकणार तो हा याचा आउटपुट झाला. यांनी समजा दुसऱ्याकडनं 1200 रुपये टॅक्स घेतला, हा त्याचा आउटपुट टॅक्स झाला. लक्षात आहे. आणि गव्हर्नमेंटला देताना हे 1200 रुपये B ला भरावे लागत नाही, त्याच्यामधला जो डिफरन्स आहे तोच भरावा लागतो, कारण ऑलरेडी हे काय केलेलं आहे त्यांनी दिलेलं आहे, A ला दिलेलं आहे, A भरणार ते पैसे. आणि यालाच आपण काय म्हणतो तर इनपुट क्रेडिट म्हणतो, इनपुट टॅक्स क्रेडिट. फक्त त्याला 1200 वजा 1000 म्हणजे गव्हर्नमेंटकडे B ला फक्त 200 रुपये भरावे लागणार टॅक्स, कारण ऑलरेडी A कडे त्याने 1000 रुपये भरायला दिलेले आहे, तो A भरणार. एवढं सिंपल त्याच्यामध्ये आहे, काही कठीण नाही याच्यामध्ये. लक्षात आहे. इनपुट टॅक्स म्हणजे काय, आउटपुट टॅक्स म्हणजे काय हे परफेक्ट करा. किंवा टॅक्स इनवॉइस बनवण्याचं त्यांनी दिले ते नका, तुम्ही कुठलाही आयटम घाला आणि तुम्हाला बनवता येतं का बना. लक्षात आहे. म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये काय प्रॉब्लेम येतात का मला, कुणाला काय डाऊट आहे याच्यामध्ये? हॅलो, कुणाला काय डाऊट आहे का? 4.2 मध्ये, 4.2 मध्ये
इजी आहे? इजी आहे का 4.2? हॅलो. हो. ओके. आणि कोणाला काही डाऊट्स आहेत? मी तुम्हाला मागे म्हटलेलं की काय सोडवा, प्रॉब्लेम सेट सोडवा म्हणून सांगितलेलं 4 काहीतरी 4A काहीतरी. त्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट्स आहेत का? की दोन तीन काहीतरी सोडवायला सांगितलेले मागच्या वेळी, सोडवलेत, जेणेकरून मला ते रिपीट करायची गरज पडणार नाही. लक्षात आहे? सर ते 3 सांगितलेले सोडवले. सोडवले. ग्रुपवर पाठवा म्हणून सांगितलेले की पाठवले नाही? ग्रुपवर पाठवा ना. सर नाही सांगितलं.